देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी। या छत्रपती शिवाजी महाराजांना कळावं काय माया विघ्ने भ्रमला खरे या गोष्टीची जाणीव झाली काय किंवा प्रत्येक जण म्हणतोय ना प्रत्येक जण म्हणतो आज हे मायाजाळ तोडण्यासाठी किंवा सर्व सुखाला प्राप्त होण्यासाठी आत्मिक समाधानाला प्राप्त होण्यासाठी आमच्याकडे जी काही साधनं आहेत त्या साधनांचा आम्ही जर उपयोग केला तर हे मायाजाळ तुटणार का आम्ही आत्मिक समाधानाला प्राप्त होणार का आम्ही सर्व सुखाला प्राप्त होणार का। तुकोबराय म्हणतात तुम्ही जी साधनं सांगताना ती साधनं माझ्या दृष्टिकोनातनं कशी आहेत सर्व गबाळ आहेत गबाळ। अभंगाचं दुसरं चरण आणि कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी टाळी वाजवा। आणि कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन तेथे आहे थोरी नागवन आणि कनका पडू गबाळाचे भरी आणि कनका पडू गबाळाचे भरी। अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय स्पष्ट होतात तुकोबराय व्यक्त होतात तुम्ही ज्या साधनांचा उपयोग करून मायाजाळ तोडताना किंवा ते मायाजाळ तोडण्यासाठी प्रयत्नशील राहताना ती साधनं माझ्या दृष्टिकोनातनं कशी आहेत तर ते गबाळ आहे। मग या गबाळामध्ये नेमकी तुमची आमची साधनं तुमच्या आमच्या ज्या वस्तू आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत त्याला काय प्रमाण आहे का तर त्याला प्रमाण आहे धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरणारी गादे वासी धनदारा पुत्र जन हरी बोल धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरणारी गादे वासी। या गबाळात मोडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून इज इक्वल टू गबाळ हे सगळं मिळून गबाळ बस। आणि या गबाळाच्या भरी तुम्हा मला पडायचं नाही धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा। कुणाला शरण जायचंय या पांडुरंगाला जायचंय मग भजन करा विठोबा रखुमा विठोबा रखुमा टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा टाळी सर्वांनी भजन केलं असं आपण गृहीत धरून पुढे चलू। हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील आणि नका पडू गबाळाचे भरी
तेथ आहे थोरी नागवन. त्या सर्व गोष्टी तुम्हा आम्हाला दुःख देणार आहेत, सुख देणाऱ्या नाहीत. सुख तुम्हा आम्हाला क्षणाक्षणाला भेटतंय हो, पण सर्व सुख तुम्हा आम्हाला प्राप्त करायचे. सुख तुम्हा आम्हाला क्षणाक्षणाला आहेच की, बरोबर का नाही? महिन्याचा पगार मिळाल्यानंतर तुम्हा आम्हाला सुख आहे दादा, पण तोच पगार शेवटच्या आठवड्यामध्ये पुरतो का? शेवटचा आठवडा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला दुःखाचा जातो. नोकरदार वर्ग या ठिकाणी माझ्या माहितीसोबत बऱ्यापैकी आहे. पहिला आठवडा जसं तुम्हा आम्हाला जातो ना, तसा शेवटचा आठवडा जातो का? शेवटचा आठवडा जात नाही. ऐका ऐका, सुख तुम्हा आम्हाला क्षणाक्षणाला भेटतंय, पण सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. हरीचं चिंतन केलं पाहिजे बस. याच्या पुढे जाऊन सांगू, गाडी घेतल्यानंतर सुख आहे हो, पण त्याच गाडीचे हप्ते नाही फिटले की दुःख आहे. याच्या पुढे जाऊन सांगू, पोटाला बाळ म्हणजे आपलं बाळ जन्माला आलं ना, बाळ मुलगा झाल्यानंतर आनंद आहे हो, पण त्याच मुलानं घरातनं बाहेर काढल्यानंतर आपल्याला दुःख आहे. मुलगा मुलगी झाल्यानंतर आनंद आहे, हत्तीवरनं पेढे वाटतात हो, हत्तीवरनं. पण तेच पोरग ज्यावेळेस जाण, आई काय करते हो, आई दुसऱ्याची सर्वण सरवते पोराला मोठं करायला. बाप काय करतोय, सालानं काम करतोय दुसऱ्याच्या घरी. पण तेच पोरग जरा जाणतं झाल्यानंतर बापाला आईला घरातनं बाहेर काढतंय. बाळ जन्माला आल्यानंतर सुख आहे, पण बाळातनं घरातनं बाहेर काढल्यानंतर मात्र दुःख आहे. अरे सुख तुम्हा आम्हाला क्षणाक्षणाला आहे, सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. काय केलं पाहिजे? भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, एकच म्हणावे पतित वेळोवेळा. देवा मी गरीब आहे, देवा मी पामरे, कय मी उद्धार पावेन. देव माझ्यावर केव्हा कृपा करील? तुकोबर आहे. एके ठिकाणी म्हणतात, जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. ही आत्मीयता तुमच्या आमच्या अंगी असली पाहिजेत. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, देवाचं चिंतन करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा. तुम्ही आम्ही त्या देवाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ज्यानं हे तुम्हा आम्हाला देह दिलाय त्या देवालाच तुम्ही आम्ही नावं ठेवतो. चिंतन तर लांबची गोष्ट आहे, बरोबर का नाही? बघा ना तुम्ही, कीर्तनात आल्यानंतर सुद्धा काही लोक असं चुळचुळ करतात नाही का? एक जुनी म्हणे पा, आता कोल्हापुराकडे कळती का नाही मला माहित नाही, पण चुळचुळ मुंगळा पळी पळी तेल. नाही कळलं? तसं नाही कळणार लवकर, तुम्हाला घरी गेल्यावर कळेल. विठाल विठाल. लोक कीर्तनात बसली तरी 10 मिनिटांमध्ये 87 आसनं करतात. कशी? कोण पायाची चुलच करेल? असं वाटतंय खालनं लाकडं सरवीत वारकऱ्यांसाठी पाणी ठेवावं आंघोळीला. 87 आसनं करते तो, 87 आसनं. विनोदाचा भाग सोडून द्या, मला सांगायचंय काय की जगाच्या पाठीवर ना भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. देवाला नाव ठेवण्यामध्ये म्हणजे काय? देव कसा आहे बा? अहो देव आरशासारखा आहे. आरसा कसा आहे? जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैसा पालटे. आरशात कसं दिसतो दादा? पाहिला का नाही? लग्नात तरी पाहिला असेल का नाही? बोलत चला ना. आरसा कसा? जैसे तैसे दावी आरसा. आणि आरशाचं काम काय? जसं असताल तसं दाखवणार. तुम्ही जर नाकामध्ये नकटे असताल तर आरशात नाकाची दांडी दिसणार का? अहो देवाला नाव ठेवूच नका ना. देव कसा आहे? देव आरशासारखा. देवाला नाव ठेवू नका. पहा ना तुम्ही, लोक देवाला नाव ठेवतात, लोकांना असं वाटतं देवाचं लक्षच नाही. प्रवासात वाचलेले 4 वाक्य तुमच्या समोर मांडून जातो. ऐका ऐका. इंसान अपना चेहरा बहुत सजाता है जिस पर लोगों की नजर रहती है. इंसान अपना चेहरा बहुत सजाता है जिस पर लोगों की नजर रहती है. पहा ना तुम्ही, कीर्तनात पुढं बसायचं म्हणून माता माऊल्या नटून थटून आल्यात. कशा? नटून थटून आल्यात. पहा ना तुम्ही. आता हे बाब वय का एवढं चांगलं उपरणं घ्यायचं? असं वाटतं कीर्तन झालं ह्यांचं घ्यावं, फाशी घ्यायला नाही, वापरायला. असं वाटतं हे उपरणं घेऊन सांगायचंय का? इंसान अपना चेहरा बहुत सजाता है जिस पर लोगों की नजर रहती है. माणूस नटतो, माणूस थटतो. कशासाठी? 4 चौघांनी 4 चौघामध्ये गेल्यानंतर विसरावं. काय नाही हो, तुम्ही जे परफ्यूम वापरता ना ते खूप छान आहे. कुठल्या दुकानात भेटताय? आज तर कुठल्या दुकानामध्ये भेटताय? जिस पर लोगों की नजर रहती है, लेकिन ध्यान से सुनो, इंसान अपने दिल को सजाने की कोशिश नहीं करता जिस पर भगवान की नजर रहती है. विठ्ठल. हा सतमार्ग तुम्हा आम्हाला संतांनी दाखवला दादा. संतांनी. कोणत्या संतांनी? मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. ते संत कोणते? मी सांगतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली,
महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. सज्जन हो, झालेली सेवा पांडुरंगरायाच्या चरणी अर्पण करतो. साधू संतांच्या चरणी ही सेवा समर्पित. या ठिकाणी सर्वगुण संपन्न महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो आणि पुन्हा एकदा या फक्त मराठी वाहिनीला धन्यवाद देतो. कारण फक्त मराठी वाहिनी जगाच्या पाठीवर कीर्तन परंपरा जोपासण्याचं फार मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. ते कशाच्या माध्यमातनं? देवाची द्वारी आणि कीर्तनाची वारी या माध्यमातून हे कीर्तन परंपरा जोपासण्याचं फार मोठं कार्य या वाहिनीने हातामध्ये घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा वस्तुस्थितीला ही फक्त मराठी वाहिनी धन्यवादाला पात्र ठरलेली आहे. म्हणून सर्वांच्या चरणावरी सेवा समर्पित. पुन्हा एकदा संतांचं भजन. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. पुरे वेडे वाकुळे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, आज आपण इथेच निरोप घेतोय, पण उद्या परत भेटूया असे अनेक अनेक अमृत अनुभव घेण्यासाठी. तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल जय हरी.